हेलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आज 23 ऑगस्ट 2025 आजच्या द हिंदू न्यूजपेपर मध्ये अशा कोणत्या बातम्या आलेल्या आहेत ज्या तुम्हाला एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह साठी आणि यूपीएससी साठी महत्त्वाच्या राहू शकतात. त्याचा सिलेबस टॉपिक वाइज एक आढावा या सेशन मध्ये आपण घेणार आहोत. सो सुरू करू आपण आजचा द हिंदू न्यूजपेपर आणि त्यामध्ये काय काय बातम्या आहेत ज्या तुम्हाला नक्की वाचल्या पाहिजे त्या इथून पुढे आपण आता बघू. ठीक आहे. 23 ऑगस्ट 2025. आता दरवेळेस आपण ज्या पॅटर्ननी याला डिस्कस करतोय तसंच याला डिस्कस करून घेऊ किंवा आज पान नंबर त्यानंतर टायटल आणि सिलेबस टॉपिक. सो सगळ्यात पहिले पान नंबर 3 वरती या द हिंदू न्यूजपेपर मध्ये आजच्या पान नंबर 3 वरती इथे फॉरेस्ट राईट्स जे असतात त्याबद्दलची एक बातमी आलेली आहे किंवा अंदमान आणि निकोबार मध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जवळपास 72,000 करोडचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट प्लॅन केला जातोय. त्यामध्ये मग ते एअरपोर्ट, पॉवर प्लांट, त्यानंतर टाउनशिप, एक ट्रान्सशिपमेंट पोर्ट देखील त्यामध्ये आहे आणि मग तिथे जमीन लँड अक्वायर करावी लागणार आहे. सो इन दॅट केस फॉरेस्ट राईट्स जे आहेत तो मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे. तिथल्या लोकांचे जे फॉरेस्ट राईट्स आहेत तर मग तिथे निकोबारीज ट्राईबला रिप्रेझेंट करणाऱ्या एका काउन्सिलनी तिथे एक म्हणलेलं आहे किंवा फॉरेस्ट राईट्स ऑफ ट्रायबल्स नॉट सेटल्ड फॉर ग्रेट निकोबार प्रोजेक्ट म्हणजे फॉल्स रिपोर्ट पाठवले गेलेले आहेत असं त्यांनी तिथे एलिगेशन्स लावलेले आहेत. सो फॉरेस्ट राईट्स ऍक्ट त्या संबंधित आणि ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटचा जो अँगल आहे तो पण यामध्ये जोडता येऊ शकतो. सो जीएस पेपर 2 गव्हर्नन्स आणि जीएस पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या अँगलनी ही बातमी आपल्याला तिथे कामात येऊ शकते. त्यानंतर पान नंबर 3 वरती अजून एक बातमी आहे किंवा इंडिया चायना यांच्यामध्ये होणारा ट्रेड हा लिपुलेख पासच्या भागामधून करणं आम्हाला एक्सेप्ट नाही असं कोण म्हणलं? नेपाळ म्हणलं. नेपाळ असं का म्हणलं? कारण तिथे कालापानी, लिपुलेख, लिम्पियाधुरा हा जो पूर्ण रिजन आहे दिस रिजन इज क्लेम्ड बाय नेपाळ किंवा आमचा भाग आहे आणि आमच्या भागामधून तुम्ही ट्रेड करू शकणार नाही असं नेपाळचं म्हणणं आहे. अगेन डिस्प्युटेड रिजन आहे पूर्ण आणि याचं ओव्हरऑल मॅप पण बघून ठेवा. GS2 इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये ही एक जी छोटीशी आपण म्हणू शकतो की इंडिया चायना ट्रेड आणि त्यामधली एक प्रकारे नेपाळचं काय स्टँड आहे ही जी छोटी झालेली बातमी आपल्या ह्याच्यामध्ये द हिंदू मध्ये. सो ही बातमी आपल्याला तिथे जोडून बघता येऊ शकेल GS2 IR मध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट पान नंबर 4 वरती या. पान नंबर 4 ADR असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ही महत्वाची ऑर्गनायझेशन आहे. यांचे रिपोर्ट तुम्हाला वाचणं खूप जास्त महत्वाचं आहे फॉर युअर प्रिपरेशन फॉर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. सो ADR रिपोर्ट एक आलेला आहे किंवा तिथे त्यांचं म्हणणं आहे की 40% ऑफ चीफ मिनिस्टर्स इन इंडिया फेस क्रिमिनल केसेस. अजूनही बरेचसे आकडे त्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत पण 40% चीफ मिनिस्टर जे आहेत त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत. सो GS2 गव्हर्नन्सच्या अँगलनी हा डेटा तुम्हाला यूज करता येईल आणि GS4 एथिक्स मध्ये पण आपल्याला ओव्हरऑल आपण म्हणले किंवा जे पॉलिटिक्स आणि एथिक्स हा जो अँगल आहे त्यामध्ये पण आपल्याला या गोष्टीला बघता येऊ शकेल. पान नंबर 4 वरती अजून एक पुढची बातमी जी आलेली आहे. इंडिया टू मेक ऍडव्हान्स्ड जेट इंजिन विथ फ्रेंच टायअप. एक फ्रेंच कंपनी आहे त्यांच्यासोबत हे टायअप करणार आहेत आणि त्यामध्ये ऍडव्हान्स्ड जेट इंजिन्स बनवले जाणार आहेत आणि मग सेल्फ रिलायन्स इन डिफेन्स या अँगलनी ही बातमी आपल्याला बघता येऊ शकेल. प्रिलिम्स मध्ये पण आता पुढे त्याच्या ज्या डेव्हलपमेंट होतील की प्रोजेक्ट्स कोणते जेट इंजिन्स आहेत सो त्याचे नावं वगैरे पुढे येतील सो ते प्रिलिम्स मध्ये कामात येऊ शकेल. आणि GS3 इंटरनल सिक्युरिटीच्या अँगलनी डिफेन्सचा हा जो भाग आहे तो आपल्याला बघता येऊ शकेल. डिफेन्स मध्ये अजून एक जी बातमी आलेली आहे की आपले जे आर्मी चीफ आहेत, आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी हे अल्जेरियाला जाणार आहेत. अल्जेरियाला त्यांची व्हिजिट आहे, ऑफिशियल व्हिजिट टू बूस्ट बायलॅटरल डिफेन्स टाईज. म्हणजे आर्मी चीफ तिकडे जाणार आहेत आणि मग इंटरनॅशनल रिलेशन्सच्या अँगलनी आपल्याला ही बातमी तिथे बघता येऊ शकेल. ठीक आहे. सो अल्जेरियाला ते जाणार आहेत. अल्जेरियाचा मॅप वगैरे पण बघून ठेवा आणि आर्मी चीफ उपेंद्र द्विवेदी हे तिथे जाणार आहेत. पान नंबर 5 वरती या. पान नंबर 5 एज्युकेशनच्या अँगलनी एक पुढची बातमी आलेली आहे. ड्राफ्ट UGC करिक्युलम, UGCचा ड्राफ्ट करिक्युलम आलेला आहे
विच पुट फोकस ऑन एन्शंट विजडम. आता ही महत्वाची बातमी आहे. यामध्ये मग त्यांनी करिक्युलम जे आहेत ते वेगवेगळ्या सब्जेक्ट्सचे आता रिलीज केलेले आहेत. मग इकॉनॉमिक्सचं असेल, त्यानंतर मग केमिस्ट्रीचं असेल, असे वेगवेगळे अँथ्रोपोलॉजी आहे, त्यांचे ड्राफ्ट करिक्युलम त्यांनी रिलीज केलेले आहेत. मग तिथे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इकॉनॉमिक्स वाचताय तर आपले एन्शंट विजडम जे आहेत ते इकॉनॉमिक्स मधले ते तुम्ही तुमच्या वाचण्यामध्ये घ्या. त्यानंतर मॅथमॅटिक्स वाचताय तर मॅथमॅटिक्स मध्ये पण आपलं जे एन्शंट विजडम आहे त्याला इन्क्लूड करा. इव्हन त्यामध्ये मग त्यांनी केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कशी आपण एन्शंट टाइम्स मध्ये केमिस्ट्री आपल्याकडे होती, सो त्या सगळ्या गोष्टी सिलेबस मध्ये इन्क्लूड करण्यासाठी ते प्रयत्न करतात. सो ड्राफ्ट UGC करिक्युलम, मग त्याचं नाव काय असते त्या करिक्युलमचं, तर त्याला म्हणतात लर्निंग आउटकम बेस्ड करिक्युलम फ्रेमवर्क, LOCF. तर मग हे UGCने रिलीज केलेलं आहे. असा एखादा प्रिलिम्स मध्ये प्रश्न आला किंवा लर्निंग आउटकम बेस्ड करिक्युलम फ्रेमवर्क कोण काढते, तर UGC काढते, ते पण आपल्याला माहिती पाहिजे. GS पेपर टू एज्युकेशनच्या अँगलनी ही बातमी तुम्हाला काउंट करता येऊ शकेल. पान नंबर 6 वरती या. पान नंबर 6 यामध्ये एक एडिटोरियल आलेलं आहे आणि त्यामध्ये आजकाल झालं असं की AI चा वापर सगळीकडे बराच मोठ्या प्रमाणात होतोय आणि कोर्ट रूम्स मध्ये पण होतोय, पण त्यामध्ये कुठे ना कुठेतरी रेग्युलेशन्स पण आणणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं हे आर्टिकल आलेलं आहे. सो सेट दी गार्डरेल्स फॉर AI यूज इन कोर्टरूम, अशी बातमी. सेट दी गार्डरेल्स फॉर AI यूज इन कोर्टरूम म्हणजे काय, काही ना काहीतरी त्यामध्ये रेग्युलेशन्स आणा, कारण असं नाही होऊ शकणार की एकदम अनरेग्युलेटेड वे मध्ये तुम्ही याचा वापर तिथे करताय. ठीक आहे. सो GS टू ज्युडिशरीच्या अँगलनी बघता येईल याला आणि GS पेपर 3 सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये रिसेंट डेव्हलपमेंटच्या अँगलनी ही बातमी बघता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 11 वरती आहे. इकॉनॉमी मध्ये आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी बद्दल ऐकलेलं असेल. सो मॉनिटरी पॉलिसी कमिटी मध्ये आता रिसेंटली एक अपॉइंटमेंट झालेली आहे. सो RBI's इंद्रनील भट्टाचार्य नॉमिनेटेड ॲज MPC मेंबर. आता RBI चे हे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत आणि ते मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे एक्स ऑफिशियो मेंबर म्हणून त्याला नॉमिनेट केलं गेलेलं आहे. सो मॉनिटरी पॉलिसी कमिटी पण आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. UPSCनी 2018 मध्ये यावरती प्रश्न पण एक विचारलेला होता. सो प्रिलिम्स साठी आपल्याला हे कामात येऊ शकेल. अँड फायनली पान नंबर 12 वरती एक बातमी आहे जे अगेन इस्रायल त्यानंतर पॅलेस्टाईन गजा त्या भागामधली पूर्ण बातमी आहे. सो UN डिक्लेअर फॅमाइन इन गजा. ठीक आहे. UNनी फॅमाइन तिथे डिक्लेअर केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी इस्रायलला ब्लेम केलेलं आहे फॉर सिस्टेमॅटिक एड ऑब्स्ट्रक्शन, की तुम्ही मदत पोहोचू दिली नाही त्या भागामध्ये. अगेन इस्रायलचा स्टँड आहे, वी विल डिस्ट्रॉय गजा. सो अजून सुरूच आहे तो भाग, बट UNने डिक्लेअर केलंय तिथे फॅमाइन आणि प्रिलिम्स मध्ये आपल्याला तिथले लोकेशन्स वगैरे आता माहिती असणं तसंही गरजेचं झालेलं. ठीक आहे. सो या सगळ्या बातम्या आहेत ज्या आजच्या द हिंदू मध्ये आलेल्या आहेत, ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. अगेन तुम्ही आता UPSC MPSCच्या परीक्षांसाठी तयारी करताय, पण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये बरेचसे असे लोक असणार आहेत जे गव्हर्नमेंट सर्व्हिसेससाठी तयारी करतात. सो इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती कोणत्या कोणत्या प्रकारचे कोर्सेस आपण रन करतो, मग त्यामध्ये TET टेट असेल, शिक्षक भरती असेल, महानगरपालिका भरती असेल, कृषी भरती असेल, त्यानंतर नवोदय परीक्षा असतील म्हणजे शालेय पातळीवरच्या ज्या परीक्षा आहेत, महिला व बाल विकास भरती असेल किंवा गव्हर्नमेंटच्या आपण म्हणलं की इंजिनिअरिंग बेस्ड एक्झाम्स येत राहतात, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल त्यांच्यासाठीच्या. सो त्यांचं पण आपण तिथे कोर्सेस तसे रन करतो. आफ्टर दॅट लॉ, बँकिंग, इन्शुरन्स, MBA या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये देखील आपण उतरलेलो आहोत. सो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना याबद्दल नक्की माहिती द्या. इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड केल्यावरती हे सगळे कोर्सेस तुम्हाला तिथे दिसून जातील. आपलं टेलिग्राम चॅनल एक जॉईन करून ठेवून द्या. काही नवीन अपडेट्स आल्या की लगेच तुम्हाला त्यामध्ये मिळतील आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते लिंक, तिथून तुम्ही क्लिक करून जॉईन करू शकता. तिथेच अजून इंस्टाग्रामची पण लिंक असणार आहे, सो ते पण जॉईन करून घ्या. तिथे पण तुम्हाला चांगल्या चांगल्या अपडेट्स तिथून पण येतील. ठीक आहे. YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, नसेल केलं तर करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून ठेवून द्या, जेणेकरून जर नवीन व्हिडिओ आपला जो आला त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळून जातील. इथे नंबर दिलेला आहे, अजून काही तुम्हाला वाटलं तर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. ठीक आहे. चालेल, मग तर थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.